नमस्कार, अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। आपण आज बघणार आहोत रव्याचा आंबायुक्त शिरा किंवा रव्याचा हलवा किंवा कर्नाटकात याला शब्द आहे तो म्हणजे केसरी भात। आता हा केसरी भात बनवण्यासाठी आपण हा जाड रवा घ्यायचा आहे, बारीक रवा घेतलेला नाहीये। रवा जाड घ्या म्हणजे तो दिसायला खूप सुंदर दिसतो। हा रवा घेतलेला आहे, एक वाटी, वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। तुम्ही वाटीचं प्रमाण घ्या, बाउलचं घ्या, तुमच्या घरात जे काय माप असेल त्याप्रमाणे घ्या। फक्त हे मापातच घ्या म्हणजे तुमचा केसरी भात, हलवा, शिरा काय आहे ते एकदम छान होणार। आता त्याच्यासाठी एक वाटी पाणी घेतलं आहे, पण हे एक वाटी पाणी आपल्याला पुरणार नाहीये, अजून एक वाटी घ्यायचं आहे आणि 2 वाट्या पाणी, 1 वाटी दूध असं हे एकत्र तापायला ठेवायचं आहे। हा आंब्याचा रस घेतलेला आहे, हा एका आंब्याचा रस आहे। हापूस आंबा शक्यतो घ्या, नाहीतर कुठलाही घेतलात तरी चालेल। साखर घेतली आहे 1 वाटी, ही वेलची पावडर घेतलेली आहे आणि 1 वाटी तूप घेतलेलं आहे। वाटीला थोडंसं भरून घेतलं नाहीये, जर एवढं तूप आपल्याला लागणार आहे, पण वरून घालायचं आहे ते आपण नंतर बघूया। आता आपण 2 वाट्या पाणी, 1 वाटी दूध तापायला ठेवूया। रवा तुपात भाजायला घेऊया आणि हे जे घेतलं आहे ते बदाम घेतले आहेत आपण, हे बारीक कापून घेतले आहेत, काप केले आहेत। काजू घेतला आहे, नंतर पिस्ता घेतला आहे आणि काजू थोडेसे तुकडा पण घेतला आहे। तुम्ही याच्यात बदाम, काजू आणि सुकं खोबरं असंही घालू शकता। मी ह्याच्यात सुकं खोबरं आता घेतलेलं नाही। हे पहा, मी ह्याच्यात 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी दूध घालून घेत आहे। पाणी 2 वाट्या मोजून घेतलं आहे। हे दूध आपण ह्याच्यात ओतून घेऊया आणि लागल्यास अजून आपण पाणी घालायचं आहे। जर आता रवा किती फुलतो त्याच्यावरती पाणी अवलंबून आहे। आता 2 वाट्या पाणी, 1 वाटी दूध असं तापायला ठेवलं आहे। बाजूला कढई ठेवूया आणि रवा भाजायला घेऊया। आपण कढई तापायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये हे तूप घालून घेऊया। तूप मी सर्व घातलं आहे, कारण वरून घालण्यासाठी आपण तूप नंतर घ्यायचं आहे। हे रवा घेतला आहे, हे बघा वाटीचं प्रमाण आहे, 1 वाटीच घेतलेला आहे। हे पहा, ही छोटी वाटी आहे, अगदी छोटी नाही अगदी मोठी नाही, असं मी माप घेतलेलं आहे। काही गोष्टी आणि अंदाजाने केलात तरी पण तुमचं छान होतात, करून बघा एकदा। आपण स्वयंपाक करतो तेव्हा करता करताच अंदाज शिकायचा, आपल्या डोळ्याला तो बसलेला असतो आणि मग अंदाजाने केला तरीही आपला पदार्थ चांगला होतो। आता आपण रवा इथे मात्र छान पद्धतीने भाजून घ्यायचा आहे। याला 5 मिनिटं लागतील। 1 वाटी रवा असेल तर 5 मिनिटं तुम्हाला लागतील रवा भाजायला। आपण रवा भाजून घेऊया आणि मग पुढे काय करायचं ते बघूया। हे पहा, आपला रवा आता भाजत आलेला आहे, एवढाच भाजायचा आहे, अजून थोडासा लाल करूया। आता ह्याच्यातच मी 1 चिमूट मीठ घालून घेणार आहे। रवा छान भाजला की हा छान मोकळा होतो। हे बघा, 1 चिमूटच मीठ घेतलेलं आहे, 1 चिमूट मीठ मी घालून घेतलेलं आहे। आता आपलं दूध आणि पाणी गरम झालेलं आहे, आपण ह्याच्यात दूध पाणी हळूहळू सोडायचं आहे। गॅस आता एकदम बारीक ठेवायचा आहे, कारण आपण दूध पाणी घातल्यावर हे बाहेर उडू शकतं। हे पहा, आपला रवा भाजून झालेला आहे। आता आपण दूध पाणी घालून घेऊया। आपण दूध पाणी घालताना हळूहळू घालायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे ते आपले छिटे बाहेर उडणार नाही, त्याचे जे चिंतोडे उडतात ते बाहेर उडणार नाही। आपण आता झाकण काढून घ्यायचं आहे, ह्याच्यावर आपल्याला झाकण जास्ती ठेवायचं नाही आहे। आपण जेव्हा पाणी घालतो तेव्हा त्याचे शिंतोडे बाहेर उडतात, ते गरम असतं म्हणून आपण झाकण ठेवलेलं आहे। आपण आता ह्याच्यात साखर घालून घेऊया आणि आंब्याचा रसही घालून घेऊया। ही साखर घालून घेतलेली आहे। आता साखर घालून आधी ढवळून घेऊया। गॅस आता आपण मोठा करायचा आहे। आता मोठ्या गॅसवर हे सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला, झाकण आता ठेवायचं नाही आपण।
आता आपण ह्याच्यामध्ये आंब्याचा रस घालून घेऊया। आंब्याचा रस पण एकच वाटी घेतला आहे, सगळं वाटी वाटी प्रमाण घेतलेलं आहे। आता हा रव्याचा हलवा एक 5 मिनिटांमध्ये तयार होऊन जाईल आणि मग वेलची पावडर आणि आपले काजू बदाम पिस्ता काप घालायचे आहे। ते एकदम बारीक आहेत म्हणून मी तळून घेतला नाहीये। तुम्ही जर अख्खा बदाम म्हणजे अर्धा अर्धा बदाम काजू असे घातले तर मात्र ते तुपामध्ये तळून घ्या। आता ह्याच्यावर एक आपण 2 मिनिटं झाकण ठेवूया। झाकण ठेवलं नाही तर गॅस मोठा करायचा आणि हे परतत राहायचं। 1-2 मिनिटासाठी ठेवला आहे कारण ते उडतं आहे म्हणून, कारण आपल्याला ह्याच्यात तूप जास्ती आहे त्यामुळे आपला तो रव्याचे शिंतोडे उडत आहेत। हा पहा आपला केसरी भात किंवा रव्याचा आंबा केशरयुक्त हलवा तयार झालेला आहे। आपण ह्याच्यावर फक्त 2च मिनिट झाकण ठेवलं आहे। मी मोठा गॅस करून हे असं इथे परतत आहे। हा रवा 2 मिनिटांमध्ये सुद्धा शिजतो आणि आपण गरम पाणी घातलं आहे त्यामुळे तो रवा छान प्रकारे शिजतो। रवा खूप फुललेला आहे बघा, एका वाटीचा आपला एवढा हलवा झालेला आहे। आंबायुक्त शिरा म्हणा, आंबायुक्त हलवा म्हणा किंवा याला केसरी भात म्हटलं जातं, पण केसरी भात असं आता आपण म्हणू शकत नाही कारण याला आपण आंबा घातला आहे। केसरी भातामध्ये आपण आंबा न घालता केसर घालून करायचा, मग त्याचा रंग जो येतो तो केसरी भात। आता आपण ह्याच्यात राहिलेलं साहित्य घालून घेऊया। वेलची पावडर घालून घेऊया आणि तुम्हाला दाखवण्यासाठी मी केशर घातलाय। खरं आंबा घातल्यावर केशरचा रंग काही येणार नाहीये, पण तरी सुद्धा मी केशर घालून घेतलेलं आहे। केशराचा वास छान येणार। इथे मला आता मी हे जे परतते आहे रव्याचा हलवा, त्याला मला खूप सुवास इथे खूप सुंदर येत आहे। हा अशा प्रकारे आपला तयार झाला रव्याचा आंबायुक्त व केशरयुक्त हलवा। हा एकदम मऊसूत आहे, एकदम छान झाला आहे, एकदम मऊसूत करायचा आहे। आता तुम्हाला ह्याला तुम्ही शिराही म्हणू शकता आणि हलवाही म्हणू शकता। आता ही कढई स्टीलची आहे, तेवढं मात्र सांभाळायचं आहे आपल्याला। आपण आता ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्सचे जे काप करून घेतले आहेत ते घालून घेऊया। थोडेसे वरून घालायला ठेवले आहेत, आपण आत पण घालून घ्यायचे आहेत। रव्याच्या त्या हलव्यामध्ये आतही आपण घालून घ्यायचे आहेत। हे मी बारीक कापले आहेत म्हणून मी तळले नाही आहेत, पण तुम्ही जर अख्खे घातलेत अर्धे किंवा मोठे तुकडे घातलेत तर ते तुपामध्ये मात्र तळून घ्या। अशा प्रकारे बनला आपला रव्याचा आंबा व केशरयुक्त हलवा। आता ह्याच्यात आंबा नाही घातला तर हा झाला केसरी भात। आता हा आपण बाउलमध्ये काढून घेऊया आणि वरून थोडंसं तूप घालूया की आपला छान मऊ लुसलुशीत रव्याचा आंबा व केशरयुक्त हलवा तयार झालेला आहे। अशा प्रकारे बनला आपला रव्याचा आंबायुक्त व केशरयुक्त हलवा। आता ह्याच्यात आपण थोडंसं वरून तूप घालून घेऊया। थोडंसं घालायचं आहे, तूप बरोबर झालेलं आहे, जास्ती तुपट्ट पण आपल्याला तो खावणार नाही। आता ह्याच्यात वरून राहिलेले आपण ड्रायफ्रूट्सचे काप जे केले आहेत, जे एकदम बारीक बारीक केले आहेत ते घालून घेऊया। आता हे खूप मी बारीक चिरले आहेत म्हणून मी तळले नाही आहेत तुपामध्ये, पण तुम्ही जर अर्धे अर्धे घालणार असाल तर तुम्ही मात्र हे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे हे जास्ती छान लागतात। या प्रकारे बनला आपला आंबायुक्त व केशरयुक्त रव्याचा हलवा किंवा ह्याला आंब्याचा शिराही तुम्ही म्हणू शकता। हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे।